संयुक्त महासंघ प्रदेश अध्यक्ष रियाज सय्यद आपले विचार व्यक्त करते। त्यांना मी विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार व भावी आमदार, रिक्षा चालकांचे मनातले आमदार आराम मास्टर साहेब, रिक्षा चालकांचे अभ्यासू नेते प्रकाश आरांजकर साहेब, अजीज खान, सलीम मुल्ला, मेजर साहेब, चंद्रकांत गायकवाड, संतोष गायकवाड, मुजावर साहेब आणि मोहसिन बागवान व सर्व रिक्षा चालक बांधव, आजचा जे विषय आहे ते खूपच गंभीर विषय आहे। 2016 साली जे आर निघाला होता 29 डिसेंबर 2016ला, त्या जी आर मार्फत सरसकट सर्व गाड्यांना 50 रुपये दंड प्रति दिवस विलंब आकार म्हणून जाहीर केले होते। त्याचे अनुषंगाने 2017 साली मुंबई बस चालक मालक संघटनांनी एक जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयात दाखल केली होती। ते याचिका 2 एप्रिल 2024ला माननीय उच्च न्यायालयाने ते फेटाळली, खारिज करण्यात आली। मग 7 मेला माननीय परिवहन आयुक्त साहेबांनी आदेश काढला, सर्व प्रणालीमध्ये प्रति दिवस 50 रुपये दंड हे लागू करण्यात आलं। सर्वप्रथम आम्ही सर्व संघटनांनी मिळून 22 मेला याच्या विरोधात निवेदन दिले, माननीय परिवहन आयुक्त साहेबांना दिले आणि माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री साहेब यांनाही निवेदन दिले। 22 मे ते 29 मेपर्यंत कोणतीही हालचाल न दिसल्यानंतर 29 मेला माननीय परिवहन आयुक्त साहेबांनी एक मीटिंग बोलवली। त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्वजण सहभागी झाले होते। परिवहन आयुक्त साहेबांनी जे एक छोटासा पॉईंट सोडलं, आता सलीम मुल्ला साहेबांनी सांगितले की त्यांचं लक्ष फक्त जे गाड्या पासिंग झालेलं आहे न झालेले आहे त्यांच्याकडूनच दंड वसुली नाही, तर ज्या गाड्यांचे डिफरन्स पासिंग झालेले आहे पण डिफरन्स आहे ते दंड वसूल करण्याचं त्यांचं एक हे धोरण आहे आणि जवळपास 2000 करोडचा दंड ते वसूल करण्याचे मानसिकतेमध्ये। आणि ई रिक्षामुळे आपला व्यवसाय टोटली बंद करण्याचं त्यांचं एक धोरण चालू आहे। हे मुद्दा जेव्हा आम्ही आयुक्त साहेबांसमोर मांडले की आमची परिस्थिती तशी नाही, आम्ही त्यांना सांगितले की रिक्षा चालकांचे जे मुद्दे आहे, रिक्षा चालकांचा जे व्यवसाय आहे, ज्याप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिला, आदेशामध्ये त्यांचे जजमेंट लेटरमध्ये होतं की ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त प्रमाणे अनफिट गाड्यामुळे असल्यामुळे मग अनफिट गाड्यांकडून दंड का वसूल करू नये। तर आमचे रिक्षा संघटनांचे म्हणणे असे आहे की रिक्षाचं जे वेग मर्यादा आहे ते कमी आहे आणि दुसरे म्हणजे आम्ही स्थानिक लेवलला व्यवसाय करतात, तर आमचा व्यवसाय कमी आहे। तुम्ही 60 लाखचे बसला पण 50 रुपये दंड घेत असेल आणि 3 लाखची रिक्षाला पण 50 रुपये दंड घेत असेल, तर हे कुठं तर अमान्य आणि अयोग्य आहे। त्यामुळे आम्ही माननीय परिवहन आयुक्तांना सांगितले, पण त्यांचं म्हणणं असं होतं की एक तर तुम्ही सुप्रीम कोर्टात दखल घ्या याची किंवा सरकारवर दबाव टाका। सुप्रीम कोर्टासाठी आपले अभ्यासू नेते आणि चालकांचे नेते प्रकाशजी आहे आणि आराम मास्टर साहेब आहे, आपण पुढची दिशा काय घ्यायची हे बघू, पण सरकारवर दबाव टाकण्यासाठी आपल्याला एकत्र येणे खूप गरजेचं आहे। आम्ही ज्याप्रमाणे आज कृती समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व संघटना एकत्र आले, त्याचप्रमाणे आपण सर्व रिक्षा चालक पण एकत्र यायला पाहिजे। हे लढाई संघटनाची नसून हे रिक्षा चालकांची लढाई आणि या लढाईमध्ये जोपर्यंत रिक्षा चालक पुढाकार घेत नाही तोपर्यंत आपल्या सर्वांना यश मिळणार नाही। आणि पुढची दिशा आपण वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलने केले, लाक्षणिक उपोषणे केले आणि निवेदने दिले। आता झालं बस, निवेदनं झाले, आंदोलने झाले, आता एक मोठा मोर्चा आणि एक मोठी जे संकल्पना आपल्याला काढायचे ते आपले मार्गदर्शन, आपले नेते मंडळीचे मार्गदर्शनाखाली आपण एक मोठ्या प्रमाणात मोर्चा किंवा समचा हा आपले सर्वांची सहमतीने आणि आपले सर्वांचे आपण जे निर्णय देईल त्या निर्णयानुसार आपण पुढील दिशा ठरवणार आहे। आणि यावेळी
आम्हाला माननीय आडम मास्तर साहेबांनी आणि प्रकाश आळंदकर साहेबांनी वेळ दिला त्याबद्दल आम्ही कृती समिती सर्वांचे खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. धन्यवाद रियाज भाई.